भाषणार्थ जी प्रचार सभा महायुतीच्या वतीनं होते, त्या सभेला उपस्थित असलेले या देशातले विकास पुरुष म्हणून गतिमान, विकास म्हणजे काय असतो हे ज्याने करून दाखवलं ते आदरणीय नामदार नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित करण्याच्यासाठी आलेत। त्यांचं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पहिल्यांदा त्रिवार वंदन करून सुस्वागतम करतोय। या सभेला उपस्थित असलेले आपले लोकप्रिय उमेदवार माननीय धैर्यशील दादा माने, या सभेला उपस्थित असलेले इचलकरंजीचे माजी आमदार सुरेशराव हळवणकर, मंचकावर उपस्थित असलेल्या या उपरीच्या माजी नगराध्यक्षा सौ घाटवहिनी, आमचे ज्येष्ठ सहकारी महावीरांना घाट, या ठिकाणी उपस्थित असलेले पुंडलिक भाऊ बापू, सगळे सन्माननीय सचे साहेब, इथं उपस्थित असलेले आदरणीय खासदार मुंडे साहेब या ठिकाणी मुद्दाम उपस्थित आहेत। भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक म्हणून या भागामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून आहेत, तेही या सभेला मुद्दा म्हणून उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करतोय। या ठिकाणी आपले युवा नेते राहुल आवाडे, तुमच्या शेजारच्या रेंदाळच्या जिल्हा परिषदेत ते निवडून गेले होते, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे यड्रावकर सरकार, भारतीय जनता पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, इथं माननीय ताई आहे, तिथं मगदूमताई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतोय। मंचकावर उपस्थित असलेले सर्वांचीच नावं घेत नाही, सर्व मंचाधीन सगळे मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले बंधू भगिनी, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय। माझी तुम्हाला एक विनंती आहे, आज कळकळीची विनंती करणार आहे। राजकारण फार वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न देशातील सगळे विरोधी पक्ष मिळून करायला लागले। या देशामध्ये गतिमान प्रगती देशाची होत असताना गेल्या 10 वर्षांमध्ये देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत म्हणजे काय असतो हे जगाच्या पाठीवर दाखवून देण्याचं काम त्यांनी केलं। तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला। खास करून माता भगिनींच्या अडचणी, पाण्याच्या अडचणी असतील, शौचालयाच्या अडचणी असतील, इतर सगळ्या जीवनावश्यक ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरा करण्याच्या संबंधीचं काम या देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांनी केलं। गडकरी साहेबांची ख्याती तुम्हाला माहिती आहे, मी आदरणीय नेते म्हणून, राज्याचे एक प्रमुख म्हणून त्यांना खूप जवळून बघितलेला आहे। खूपच वेगळ्या पद्धतीनं त्यांचा प्रवास बघितलाय, गती बघितलेली आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला सुद्धा गती मिळाली ती पुन्हा मुंबई हायवे झाल्यानंतर महाराष्ट्राला गती देण्याचं काम त्यावेळी माननीय गडकरी साहेबांनी केलं आणि पुन्हा मुंबईला जायला 6 तास लागायचे, ते आज अंतर 2.5 तासावर आणलं, आता ते 2 तासापेक्षा कमी अंतरावर आलं। एवढं गतीनं विकास करायच्या संबंधीचं काम देशामध्ये जगामध्ये सर्वाधिक वेगानं रस्ते बांधणीचं काम आज कुठल्या देशात सुरू असेल तर आपल्या भारतामध्ये आहे। यापूर्वी इतर सरकार होती त्यावेळी वर्षाला 1 लाख कोटी रुपये या रस्ते बांधणीने विकास कामाला दिले जायचं, आज साधारण तीच रक्कम 14 लाख कोटीच्या पुढे गेलेली आहे। एवढ्या प्रचंड वेगाने या देशाचा विकास, सर्वात उंच ब्रिज असतील, सर्वात लांब ब्रिज असतील, समुद्राखालचा सर्वात मोठा रस्ता असेल, हे सगळे विक्रम आता भारतामध्ये गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले, या देशामध्ये झालं। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या देशाची जी गती आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक नवीन देशाच्या विकासातलं जगाच्या समोर एक आदर्श भारत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। एक नवीन भारत, तरुण भारत निर्माण करण्याच्या संबंधीची जिद्द त्यांच्या मनामध्ये आहे। ते विकसित भारताच्या संज्ञेतनं त्यांनी ते दाखवून दिलं। माझी सगळ्यांना विनंती आहे, या विकसित भारताची ही गती अजून गतिमान करण्यासाठी परत एकदा तिसऱ्यांदा या देशाचे सन्माननीय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबच या देशात निवडून येणार आहेत
आणि त्यासाठी उद्याच्या 7 तारखेची निवडणूक महत्वाची आहे. धैर्यशील माने यांचं मत महत्वाचं आहे. त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हाला मत देणं महत्वाचं आहे. क्रमांक 2 ला त्यांचं नाव आणि चिन्ह आहे धनुष्यबाणाचं. त्याच्या समोरचं बटन दाबून धैर्यशील मानेना 400 पार जे आपल्याला खासदार या देशामध्ये निवडून आणायचे आहेत त्याच्यामध्ये धैर्यशील मानेना पाठवायचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रुमर्स आहेत. परवाच्या सभेमध्ये इचलकरंजीला जरासं गोंधळ झाला. सुरेशराव ती चूक दुरुस्त केली आज तुम्ही. गोंधळ झाला. काय झालं याचं सगळं सांगायला होतो आणि गोंधळ होईल ते सगळं सांगत नाही. आता मी झालं दुरुस्त झालं एवढं म्हणतो आणि थांबतो. जे झालं ते दुरुस्त झालं, चांगलं झालं. आता माझं सगळ्यांना सांगणं आहे. आता हे नुसतं टाळ्या वाजवून वाय करून नाही, आता मतदानानं दाखवून द्यायचं आहे. मी तुम्हाला सांगतो मागच्या 2019 ला एक गंमत केली तुम्ही या मतदारसंघात. फक्त आमच्या किरण कांबळेला फॉर्म भरून ठेव म्हणून सांगितलं होतं. आमचा शेती अधिकारी तुमच्या उपरीतला त्याला फक्त विधानसभेला बापू फॉर्म भरायला सांगितला होता. फक्त फॉर्म. एक सुद्धा प्रचार सभा नाही, रॅली नाही, मिटिंग नाही. त्यांना साहेब 20,000 मते मिळाली नुसतं फॉर्म भरल्यावर. आणि आता आम्ही इथं रस्त्यावर उतरल्यानंतर माझ्या या 13 गावात जुन्या धैर्यशीलजी या माझा जो पूर्वीचा विधानसभा मतदारसंघ होता त्यातली 13 गावं आता हातकरंडे जोडल्यात. त्याच्यामध्ये 1,07,000 मतदान आहे. 1,07,000 मतदान माझ्या जुन्या मतदारसंघातला आहे. तिथं मला 60% मतं मिळत होती कायम. 60% मतं एकट्या प्रकाश आवाडेला आणि 40% सगळी असायची. आता त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे. धैर्यशील मानेना ती 60% मतं देऊन परत एकदा उच्चांकी रेकॉर्ड आणि आवाड्यावरचं प्रेम दाखवायच्या संबंधीची संधी तुम्हाला आहे. आणि उद्याचा या परिसरातला आमदार कोण हे सुद्धा वरिष्ठांना ठरवायचा अधिकार आपल्याला द्यायचा आहे त्यांना. कारण या 13 गावातनं मताचा लोंढा एवढा जोरात यायला पाहिजे की तो कुठेही तटता कामा नये. तो डायरेक्ट धैर्यशील मानेना खासदार करून 400 पार मध्ये खासदार धैर्यशील माने आमचे आहेत असं दोन्ही हात वर करून अभिमानानं आपल्याला सगळ्यांना सांगता यायला पाहिजे. हाय काय तयार? अरे जोरात बोला. 100% 400 पार मध्ये धैर्यशीलला आपल्याला तिथं न्यायचं आहे. बोंडे साहेब ते एका दिवसात ही जादू झाली नाही. इथले कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून राबले. मी 85 पासून या मतदारसंघाचं 2009 पर्यंत प्रतिनिधित्व केलं. प्रत्येक घराघरातले सुखदुःख बघितली. त्यांनी आम्हाला ताकदीनं तळ हाताच्या पोडासारखं जपलं. एक कार्यकर्ता म्हणून आदरणीय आवाडे दादा असतील, मी असेल, राहुलला सुद्धा इथं रेंदाळमध्ये उभा केलं. प्रचंड मताधिक्यानं आपण निवडून दिला आणि जिल्हा परिषदेत पाठवलं. साहेब हुपरीत सुद्धा आम्ही आणि महावीर घाट मिळून सत्ता आमची इथं नगरपालिकेत. महावीर घाट भाजप म्हणून आम्ही आणि ताराराणी म्हणून आम्ही लढलो. आमच्या दोघांची सत्ता इथं आहे. म्हणजे सगळं भाजप आणि ताराराणी म्हणजे एकच आहे. काही लोकांना ते मान्य होत नाही पण आम्ही सांगतो काय असेल ते असेल. आम्ही इथं मिळून भाजपला ताकद दिल्या. ज्या दिवशी आमदार झालो गडकरी साहेब, ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवशी रात्री इथं गाडीत बसलो आणि तिथं वर्षा बंगल्यावर जाऊन तिथं फडणवीस साहेबांनी चंद्रकांत दादांना पाठिंब्याचं पत्र लिहून आलो. त्याच्यानंतर पहाटेचा शपथविधी झाला. त्यावेळी सुद्धा मी भाजप बरोबरच होतो. सरकार नव्हतं 2.5 वर्ष, त्यावेळी सुद्धा भाजप बरोबर होतो. आज सरकार आहे तर मी बाजूला आहे तरी सुद्धा भाजपला मदत करत आलोय. पुढे काय होईल ते त्याची मला चिंता नाही. पण आज नरेंद्र मोदींच्या मागे खंबीरपणानं राहायच्या संबंधीचा निर्धार आहे. साहेब मी जिल्हाध्यक्ष होतो काँग्रेस पक्षाचा 2009 ला. त्यावेळी 370 आणि 35 याचा निर्णय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सन्माननीय अमित शहा साहेबांनी घेतला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. कारण मी अभिनंदन केलं होतं काँग्रेस कमिटीमध्ये या दोघांचं, पंतप्रधानांचं आणि गृहमंत्र्यांचं. त्यामुळे जे व्हायचं ते राजकारण झालं आणि मी फटाकनं राजीनामा देऊन स्वतंत्र म्हणून उभं राहिलो. लोकांनी मला डोक्यावर घेऊन 50,000च्या मताधिक्यानं स्वतंत्र उमेदवार असताना निवडून
पडून दिलं आणि आज मी तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या बरोबर राहणार आहे आणि म्हणून धैर्यशील आता तुम्ही चिंता करू नका. आता आमच्यावर सोडा इलेक्शन आम्ही बघतो. आता 100% आमचं आहे आता राजकारण. तुम्हाला सांगतो, सांगितलंय मनसेला इथनं पुढं मतदानाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत सुट्टी नाही कुणाला. बारीक लक्ष आहे आमचं. मी सांगतो तुम्हाला, अतिशय काळजीने या इलेक्शन कडे बघा. प्रकाशांना परत एकदा तुमच्यात इलेक्शनला राहिलेत असं समजून रात्रीचा दिवस काम करा आणि धैर्यशीलला तशी मते मिळवून द्या. फार महत्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे. फार महत्वाचं आहे तुमच्यावर जबाबदारी. बाकीचं काय चर्चा करू? अरे बाकीचं मी बघायला घट्ट आलंय, काळजी करू नका माझी. मी घट्ट आहे आता, ती काय माझी काळजी करू नका. मी सांगतो तेवढं करा काम. धैर्यशीलला खासदार करून आपल्याला कुठल्याही परिस्थितीत दिल्लीला पाठवायचं आहे आणि अबकी बार तिसरी बार सन्माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि 400 पार खासदार निवडून पाठवायचे आहेत. त्यात आमचे धैर्यशील माने पाहिजेत. ह्याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची. माझी विनंती तुम्हाला आहे, गडकरी साहेबांनी या देशाला जी गती दिली, या राज्याला जी गती दिली, मुंबईतले ओव्हरब्रिज बघितलाय का तुम्ही? तसा एक सुद्धा ओव्हरब्रिज नव्हता मुंबईत. एका वेळी 65 ओव्हरब्रिजचा निर्णय घेतला गडकरी साहेबांनी. मुंबई बदलून गेली. मुंबईतलं ट्रॅफिक कंट्रोल आपोआप झालं. आता देशाचं झालंय. तुम्ही पंढरपूरला गेला असला तरी आमच्या इथं अंकलीच्या पुढे वळल्यावर तिकडचा रस्ता कसा झाला? 8 पदरी रस्ता, जाताना 4 पदरी, येताना 4 पदरी, सगळं लाईट रस्त्याला. अरे सगळं बदलून गेलंय. तिथला रोकडीचा ओव्हरब्रिज असेल, रस्ते असतील, ड्रायपोर्ट असेल, सगळे. आता धैर्यशील यांनी एवढा पाठपुरावा गडकरी साहेबांच्याकडे केला आणि करून घेतलं काम. आम्ही सुद्धा, आम्हा सगळ्यांच्यावर गडकरी साहेबांचं खूप प्रेम आहे. आमचं काम ते जवळून बघतात. एक आठवण आहे, जवाहर कारखान्यानं महाराष्ट्रात पहिल्यांदा को जनरेशन करायचा निर्णय घेतला आणि वीज निर्मिती केली. 1 वर्षभर वीज तयार होऊन सुद्धा राज्य सरकार ती जोडून घेत नव्हतं. राज्य सरकार 1 वर्ष ती वीज तयार झालेली असताना जोडून घेत नव्हतं. ते सगळं लक्षात घेऊन गडकरी साहेबांनी अतिशय जाहीरपणाने आणि संतप्तपणानं सभागृहात सुद्धा आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा राज्यात विजेचं तुटवडा असताना, राज्य सरकारची पॉलिसी असताना एखादा कारखाना ते करतो आणि तुम्ही ते घेत नाही याच्या संबंधीच इतकी सडकून टीका केली होती. त्यानंतर महिन्यात त्याचा निर्णय झाला आणि कारखान्याची वीज शासनानं जोडून घेतली. साहेब, शासन आमचं होतं पण आमच्या लोकांनी आमचं घेतलं नव्हतं. तुम्ही सांगितल्यावर घेतलं, हे सत्य आहे. आणि ज्या भाषेत तुम्ही सांगितला होता ती भाषा फार चांगली होती म्हणून ते सरळ झालं. ह्याची आठवण मला झाली म्हणून मुद्दा म्हणून मी त्याचा उल्लेख केला. साहेब, फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढे जायचं आहे. या देशाला पुढे न्यायचं आहे आणि आपल्यासारखे नेते या देशाला लाभलेले आहेत. आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे. आम्ही जवळून बघायला, आपल्याला समजून घ्यायला, शिकायला मिळालं, हे आमचं परम भाग्य आहे. पण देशातील जनता आपल्याला केवळ बघते, तुम्ही करत असलेलं काम आणि गती बघते आणि त्याच्यावर स्वतःची स्वप्न रंगवते, त्याच्यावर स्वतःचं भविष्य तय करतात. हे एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आपल्या सगळ्यांना. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये अतिशय जोरदारपणानं आम्हा सगळ्यांना पुढे घेऊन जाण्याच्या संबंधीचं काम, या भागाला पुढे घेऊन जाण्याच्या संबंधीचं काम आपल्याला करायचं. साहेब, हे चांदी उद्योगाचं गाव आहे. या गावात 5 स्टार MIDC आहे. माझे वडील ज्यावेळी उद्योग मंत्री होते 1983 ला, त्यावेळी त्यांनी 5 स्टार MIDC ते 3000 एकर मधलं स्वप्न बघितलं आणि रेसिडेन्शियल कम इंडस्ट्री हे 5 स्टार MIDC मध्ये चांदी उद्योजकाला जागा द्यायचा संबंधीचा निर्णय घेऊन तो राखीव चांदी उद्योगाचा बिल्ड केला. तिथं आज सगळे ओपरीचे चांदी उद्योजक तिथं जाऊन राहिले. अतिशय उत्तम पद्धतीने चांदी उद्योग चाललाय. तिथले प्रश्न मोठे आहेत. इथं एक सुद्धा माणूस रिकाम मिळणार नाही. सगळी कामातली माणसं आहेत. सगळी अर्थात अगदी महिला असतील, पुरुष असतील, काय ना काय काम करणार, पण घरचं कुटुंब चालवायला मदत करणार, अशा पद्धतीचं हे सगळं आहे. माझं आपल्याला, मी जास्त भाषण करू नये म्हणून चिठ्ठी आली असेल, मी थांबतो. मला काय नाही, पण तुम्हाला सांगतो, मगाशी सांगितलेलं एक परत
परत सांगतो, इकडं तिकडे काय नाही, डायरेक्ट क्रमांक 2चं बटन धनुष्यबाणा समोरचं आणि धैर्यशील माने खासदार 100% करायचं हा निर्धार करूनच इथं जायचं आणि त्यासाठी म्हणून लागेल ते प्रचार यंत्रणा राबवा आणि उद्याच्या 7 तारखेला धैर्यशीलला आपल्या भागात आपले खासदार म्हणून हक्कानं पाठवा एवढी विनंती करतोय. परत सांगतो, काय झाले याची चर्चा करू नका, काय करायचं याला महत्व द्या. प्रकाश अण्णांना इथे येऊन सांगितलंय ते लक्षात ठेवा आणि त्यासाठी लागेल ते करा एवढी अपेक्षा करतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.